नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की कमळी सत्याचा शोध कसा लावणार आहे, म्हणजेच राजन तिचे वडील असल्याचं सत्य तिच्यासोबत कसं येतं ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, मुंबईच्या चकमकीत दुनियेतून परतलेली कमळी आज एका अशा वळणावरती उभी असते जिथे तिला स्वतःच्याच अस्तित्वाचे प्रश्न पडलेले आहेत। तिला आता जाणवू लागलेलं आहे का तिचे आयुष्य म्हणजे केवळ योगायोग नाही, तर मागे काहीतरी खूप मोठं रहस्य दडलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुंबईवरून परतल्यानंतर कमळीला नक्की कोणत्या गोष्टींचा सुगावा लागला ज्याने तिचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकलेला आहे। आणि आपण पाहतो की मुंबईवरून परतलेली कमळी जेव्हा आपल्या आईकडे गौरीकडे पाहते आणि तेव्हा तिला आईच्या चेहऱ्यावरती एक भीती दिसते। कमळी जेव्हा तिच्या शहरात घडलेल्या गोष्टी सांगते तेव्हा आईच्या डोळ्यातलं पाणी आणि तिचा थरथरणारा आवाज हे पाहून कमळीच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकत असते। आई, तू महाजनांच्या नावाचे एवढी का घाबरतेस, अशा ती प्रश्न विचारत असते। शहरात गेल्यानंतर माझ्या डोळ्यात जे काही पाहिलं त्यात तुझा आणि त्यांचा काय संबंध आहे का, असं जेव्हा ती प्रश्न विचारते तेव्हा तिची आई मौन आणि तिचं बरंच काही सांगून जाते। आणि कमळीला हे समजतं की आईने तिच्यापासून तिचे स्वत्व जपून ठेवलेलं आहे। तर आपण दुसरीकडे पाहतो की सर्वात महत्त्वाचा सुगावा म्हणजे कमळीला असा लागलेला असतो की राजन महाजन यांची नजर। मुंबईत असताना त्यांनी कमळीला पाहिलेलं होतं, पण मुंबईवरून परतल्यानंतर कमळीच्या डोळ्यात परतच तोच चेहरा येतो आणि एका मोठ्या माणसाच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दल एवढी करुणा का असेल ते माझ्याकडे बघताना कधीच तुच्छतेने बघत नाहीत आणि उलट प्रत्येक वेळी त्यांना पाहून मला का असं वाटतं का ते मला पहिल्यापासूनच ओळखत आहेत। कमळीला आता हे पटू लागलेलं असतं की हा संबंध फक्त एका मालक आणि मजूर किंवा कॉलेज आणि विद्यार्थी असा नाहीये। इथे रक्ताची ओढ आहे जी तिला वारंवार महाजन हाऊसकडे खेचत आहे। तर आपण तिसरीकडे पाहतो की सर्वात मोठा धक्कादायक गोष्ट म्हणजे आजोबांचा पारा। मुंबईवरून आल्यानंतर कमळी जेव्हा सिद्धटेकचे नाव काढते तेव्हा आणि मोहितेचे नाव काढते तेव्हा आजोबांचा जो संताप होतो आणि तो कमळी थक्क होऊन जाते। आणि आजोबांची ती तडफड आणि महाजनांविरुद्धची ती जुना राग कमळीचा विचार हेच करायला भाग पाडते की नक्की काय घडलेलं आहे त्या रात्री, का आमच्या गरिबी मागे त्या मोठ्या घराण्याचं काहीतरी वाकडं आहे का। ह्या प्रश्नांनी कमळी आता सत्याच्या शोधमध्ये उतरण्याचा निर्णय घेते। तर मित्रांनो, आता कमळी ती भोळी मुलगी राहिलेली नाही जी मुंबईवरून परतल्यानंतर तिच्या मनामध्ये एकच जिद्द आहे आणि सत्याचा शोध। ती आता केवळ महाजन हाऊसच्या वाड्याबाहेर उभी राहणार नाहीये, तर ती मुंबईला परत आल्यानंतर ती रहस्याच्या मुळाशी जाणार आहे। आणि आईचं लपलेलं दुःख, महाजन सरांची ती करुणा, हे दोन्ही धागे कमळीला सत्याच्या अगदी जवळ घेऊन आलेले आहेत। आता ती वेळ लांब नाही जेव्हा संपूर्ण महाजन घराण्यासमोर सत्य उघड होईल आणि अन्नपूर्णा आजींची ही नात खरीच आहे हे पण सत्य उघड होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कमळीला सगळं सत्य समजल्यावर ती अनिकाचा सामना कसा करेल आणि तिची आई हे सत्य कधी स्वीकारेल का? तुमचे विचार नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या थरारक क्षणाबद्दल जेव्हा कमळी थेट महाजन हाऊसमध्ये पाय ठेवेल। आणि तोपर्यंत पाहत राहा आणि कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।